आपल्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे ही सर्वांची प्रमुख जबाबदारी आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। महापालिकेच्या वतीने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 453 नागरिकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, आमदार बापू पठारे, जयदेव गायकवाड, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, सभागृह नेते सुभाष जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे आदी यावेळी उपस्थित होते। पवार म्हणाले, शहरातील उद्योग व्यवसाय वाढत आहेत, त्यामुळे लोकसंख्याही वाढत आहे। यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, परंतु त्याचवेळी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। शहराचे पाणी पळवण्याचा आरोप विरोधक करत आहेत, परंतु शहरातील नागरिकांनी आपल्यासोबतच ग्रामीण भागाचाही गांभीर्याने विचार करावा। त्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवण्याची जबाबदारी आपली आहे। त्यांनी भाजीपाला पिकवलाच नाही तर आपण काय खाणार? त्यामुळे आरोप करताना सर्व बाजूंचा विचार करावा। पुण्यामध्ये काही जण विद्यार्थ्यांसाठी पार्ट्या आयोजित करत असल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत। या पार्ट्यांमध्ये मुलांना वाईट सवयी लावण्याचा प्रयत्न होत आहे। मुलांना वाईट सवयी लागू नयेत ही जबाबदारी जेवढी शिक्षकांची आहे तेवढीच पालकांचीही आहे। बरेचदा आई वडील दोघेही नोकरी करतात, त्यांच्या हातात नको तेवढा पैसा देतात। मुले या पैशाचे काय करतात हे त्यांना माहितीच नसते, त्यामुळे ही मुले वाईट संगतीकडे वळतात। यावर नियंत्रण आणणे ही पालकांसोबतच शिक्षकांचीही जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले। सत्कार मूर्ती पद्मश्री डॉक्टर कत्रागदा पदैया, निरपराध नागरिकांना चिरडून संतोष माने या एसटी चालकाला धाडसाने पकडणारा विद्यार्थी शरफ कुट्टी, नदीपात्रात अडकलेल्यांना वाचवणारे पोलीस कर्मचारी राजू पवार यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला। आपल्याला नितळ आरोप केले जातात की अजित पवारला ग्रामीण भागामध्ये पाणी द्यायचे असं नाहीये। शेवटी आपल्याला ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल या सगळ्यांनाच तिथं मदतीची भूमिका घ्यायची आहे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आणि राजकीय स्वार्थ साधून कदाचित कुणाला स्वतःला वैयक्तिक बरं वाटत असेल, परंतु त्याच्यातनं समाजाचा कुठला काही फायदा होत नसतो। आणि म्हणून शेती पण पिकली पाहिजे, भाजीपाला पण मिळाला पाहिजे, दूध पण आपल्याला मिळालं पाहिजे, फळं पण आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे। आपल्याला पण काटकसर त्या ठिकाणी करावी लागणार नाही, परंतु उधळपट्टी पण पाण्याची करून चालणार नाही। अशा प्रकारचं नियोजन हे आपण करतोय आणि लवकरच त्याच्याबद्दलचा निर्णय एकदा ही धरणं पूर्णपणे भरली, 100% धरणं त्या ठिकाणी भरली। आज 88% की आपण या पाण्याच्या संदर्भातलं जे काही नियोजन केलेलं आहे, खरं तर मागं जे पाणी दिलं जायचं त्याच्यामध्ये आता आपण वाढ केलेली आहे। त्याच्याबद्दल पण मी सकाळी अधिकाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी थोडी बहुत चर्चा केलेली आहे। त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। माझी आपल्याला विनंती आहे, मी जरी एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कधी दुजेपणा, एकाला एका न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय अशा प्रकारची भावना ही आमच्या मनामध्ये कदापि येणार नाही। आदरणीय पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याची आम्हाला तशा प्रकारची कधी शिकवण नाही आणि त्याच्यामुळे काम करत असताना सर्वांचाच असणाऱ्या एकंदरीत पाण्याचा विचार करून त्याच्यातनं मार्ग काढण्याची भूमिका ही आम्हा लोकांची सर्वांची राहणार आहे। आणि त्याच्यामुळे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, पक्षनेते, स्थायी समितीचे चेअरमन, सगळेच गटनेते, सगळ्याच प्रमुखांना मला सांगायचं आहे की त्याबद्दल उगीच कुणी काही विचारलं तर लगेच आमचं असं म्हणणं आहे, तुमचं तसं म्हणणं आहे असं करण्यापेक्षा आपण याच्या संदर्भातला दोन्हीचा विचार करून योग्य पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेत जाऊ आणि याच्यातून सगळ्यांनाच कसं समाधान देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू। आज देखील उजनी धरण, माजलगाव, तेरणा याही मराठवाड्यातल्या भागामध्ये 0% पाणी आहे आणि त्याचबरोबर मी आता सांगितलं त्या प्रकारे आपल्या घोडला 0% पाणी आहे। परंतु आता वरची धरणं पूर्ण भरलेली असल्यामुळं आणखी काही पाऊस पडला तर खालची पण धरणं भरतील आणि एकंदरीत जे चिंतेचं वातावरण, काळजीचं वातावरण, दिल्लीमध्ये जाऊन देखील त्याच्यात काही मदत मिळवण्याचा प्रयत्न पंतप्रधान, कृषी मंत्री आणि बाकीच्या मान्यवरांच्या भेटीतनं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा केलेला होता प्रयत्न। त्याबद्दल देखील आमचं सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या, एक तर पुण्यामध्ये ज्या काही पार्ट्या वगैरे चालत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच पुणेकरांना त्याबद्दलचं दुःख आहे की बाबा विद्येचं माहेरघर असणारं पुन्हा एक
राज्याची सांस्कृतिक राजधानी असणार पुणे, एकेकाळी रिटायरमेंटचं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे जगता येणार पुणे, अशा पुण्यामध्ये ह्या घटना घडतात. जगातनं मुलं मुली इथं येतात आणि इथं मात्र शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा प्रकारे पार्ट्याला जाऊन चुकीच्या सवयी लावल्या जातात, चुकीच्या रस्त्याने नेलं जातं. त्याबद्दल राज्य सरकारने तर ही बाब अतिशय गंभीरपणे घेतलेली आहे. मध्ये मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसांची कॉन्फरन्स असली ह्या सगळ्या पोलीस विभागाची, त्याहीमध्ये आम्ही सांगितलेलं आणि त्यात मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये कुणी जरी असलं तर त्याची आम्ही गय करणार नाही, त्याच्यावर ऍक्शन घेऊ. त्याच्यामध्ये एक माझ्या काकांचा मुलगा होता, त्याच्यावर देखील आम्ही ऍक्शन घ्यायला मागं पुढे बघितलं. सांगायचं तात्पर्य, आपण देखील कुठल्याही राजकीय पक्षाच्या असा, कुठल्याही संबंधित असा जर कोणी चुकलं तर कायद्याने नियमाने जो कोणी दोषी असेल तो जवळचा आहे का लांबचा आहे ते बघितलं जाणार नाही, मोठ्या बापाचा आहे का छोट्या बापाचा आहे तेही बघितलं जाणार नाही.